सुंदर मनामध्ये भरली. काय नाही. माझी अक्कल काढतोस गाडदाना. हे भूगोल आहे मी. भूगोल कळतो का? मारायचं काम नाही. मारायचं काम नाही म्हणतो. फोडून काढला पाहिजे रे. फोडून काढला मारू नका. अक्का बाईचा तू तोरा. थांब ना. ऐ, फोडून काढते तुला. पदर नीट धरा. ओय. आता ये. आता? आता या ना. हो ना. थांब. या ना. काय चाललंय? आबा ते पाणी आणा. तुम्ही नाही, तुमच्या आई साहेबांना सांगा. आणते. तारामती मॅडम, बँकेत आलत्या. भेटले का मला मी? कुठं? नरड पोरून ठेवतो आज तुझा अभ्यास. काय माजला तो. दौलत. कुठे भेटल्या? रस्त्यात. अच्छा, त्या बँकेत आल्या होत्या ना. स्वभावानं लय चांगल्या आहेत त्या. एकदम खेळकर. आपल्या आईशी चांगलं पटतं त्यांचं. हा ना. तो दौलत त्यांचा पोरगा यावर विश्वासच बसत नाही माझा. दौलत आबांचा बी पोरगा आहे ना. मला आबांचा एवढा काही अनुभव नाहीये ना. राजकारणी माणूस आहे ते. माझ्या मनात ना नेहमी एक विचार येतो. अक्कासाहेबांचं लग्न एका सुशिक्षित माणसाशी झालं असतं ना, त्यांचं आयुष्य किती वेगळं असतं. विषयच नाही ना. लग्न म्हणजे ना आयुष्याचा प्रश्न आहे ते. एक तर तुमच्या आयुष्याची घडी पूर्ण विस्कडू तरी शकते किंवा नीट बसू तरी शकते. अनुरूप पार्टनर नसेल ना, लग्न न केलेलं बरं. पण चुकीच्या लग्नात राहायला नको. हो. माणसं किती आहेत? माणसं किती आहेत? 4. फुलपात्र किती आणलीत तुम्ही? 1. तर सखूला बोलून घ्या. आणते. घ्या ना पाय. नको आबासाहेब. तुम्ही नको ना. नकोय. नकोय त्यांना. नकोय. घेऊन जा बोलले ना ते. थांबा थांबा. चहा. नको. सही झाली की निघू आम्ही. ठीक आहे, द्या पेपर्स. या तुम्ही आता. ते आपल्या काल काही नाही.
काहीतरी झालंय. अरे खरंच काही नाही झालंय. नाही तुझ्यासारखा काही अंतर्ज्ञानी नाही मी, पण थोडं कळतं मला बी. आत्ता तर नीट बोलत होती ना, अक्कासाहेबांबद्दल बोललो आपण. काय झालं मग अचानक? काय बोललो का मी तुला? तुझ्या आयुष्याची बिघडी माझ्यामुळे विस्कटली ना. आहे का आता? अरे जनरल बोलत होतो, आपल्याबद्दल नाही. अरे पण खरं बोलला ना. त्यात माझी चूक आहे ते. उलट तुझ्या साईडनं कायम सहकार्यच भेटलंय मला. माणूस म्हणून खरंच तुला भारी आहे. नाही आई म्हणते ते खरं आहे. दिवा घेऊन हुडकली तरी अशी पोरगी भेटणार नाही. बोलून गेला तू, पण आता उगा साखर पेरणी करू नको. तुम्ही लगे हरभऱ्याच्या झाडावर नको चढू, फन नको काढू. अक्कल आहे का तुम्हाला? चार माणसांमध्ये काय किंमत राहिली? आता कसं वागवं हेही कळत नाही तुम्हाला. सॉरी आबा, पण ते बोलवा तुमच्या आई साहेबांना. आई साहेब, हो आई साहेब. आम्हाला काही नको, आबा बोलत आहेत तुम्हाला. अहो हे एक लहान झाले म्हणून तुम्ही पण. अहो अक्कल काढली त्याने माझी. पदर कायला बोलवलं बरं तुम्ही यांना इकडं? मामाकडे बरं होतं ना. पक्षश्रेष्ठींच्या घरी लग्न आहे, कुटुंबासहित आमंत्रण आहे, आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो तसं तुम्ही बोलू नका. आई आहेत त्या तुमच्या, याचं तरी भान ठेवा. लोक काय म्हणतील? घरी आईचा मान ठेवत नाही तर बाहेर बाईचा काय मान ठेवणार आहे? जरा इमेजचा विचार करा. तेच ना, मग तेच म्हणतो मी. यांनी केला का आमच्या इमेजचा विचार? दुपारी 4 चौकात सगळ्यांसमोर चपलीने फोडून काढले. अहो उगा कायला आणतील? तुम्ही काहीतरी कांड केला असेल. मी काहीच नव्हतं केलं, मी बोलत होतो फक्त. आभेश कसा गळा दाबून? अहो नाही, त्या आभ्याला घरातून बाहेर काढलेले ना, म्हणून मी जस्ट विचारपूस करत होतो. कॉन्व्हर्सेशन चाललं होतं नॉर्मल. तर ही आली तिथं. आल्यावर सुरूच हात बी आणि तोंडाचा पट्टा बी. माझं नका सांगू, तुमचं बघा. आबांच्या इमेजचा तरी विचार करा. तुम्हाला कोणी काय बोलणार नाही. आमदाराचा पोरगा आहे असं म्हणतील. कोणाची हिंमत आहे का बोलायची? जी भासडून ठेवीन मी. पाहिलं ना असं करते कार्ट. अरे बंद करा तुमची थोबडव. अरे भांडायला सासू सुना आहात का तुम्ही? तुमच्या दोघांचं पटत नाही म्हणून तुम्हाला तुमच्या भावाकडे सतत पाठवावं लागतं. हा, आणि ध्यानात ठेवा दौलतराव, राजकारणात यायचंय ना तर खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळेच पाहिजे. आणि हे बघा, तुमच्या आईचं आणि आमचं जे काही असेल ना ते घरात आहे. बाहेर आम्ही त्यांच्या मतांना किंमत देतो, त्यांच्याशी अत्यंत रिस्पेक्टने वागतो. एवढं जरी तुम्ही शिकलात ना आमच्याकडून तरी खूप आहे. आणि याचा फायदा तुमच्या आईला नाही होणार आहे, तर तो तुम्हाला होणार आहे. आबा पण यांनी इज्जत काढली आमची. कायला त्या हिंदूच्या पोराला मारायचं? तुम्ही काला त्या पोरांच्या मध्ये पडतो आणि चपलेने काला मारायचं मग त्यांना? मी मध्ये पडले नसते तर जीवच घेतला असता याने त्याचा, आणि मग गेला असता जेलमध्ये. कोणाची हिंमत आहे का आमच्या अंगाला हात लावायची? आवाज खाली. आमदाराचं पोरग आहे म्हणून काय दुसऱ्यांचे मर्डर करत फिराल का? ट्रेनर. हॅलो. हां, चार चौघांमध्ये कसं वागावं एवढंही कळत नाही? विसरू नका तुम्ही आमदारांच्या बायको आहात. 4 लोकांमध्ये शोभा करायची गरज नाहीये. हेच तुम्ही दौलतला बी पण. आम्ही काय केलं पाहिजे हे घरच्या बाईने नाही ठरवायचं. कितीही सुंदर असली तरी पायातली वांग ही डोक्यावर मिरवायची पद्धत नाही आमच्यात.